समजूतदारपणा एखाद्या सुपर पॉवरसारखा असतो. हा समजूतदारपणा तूळ राशीच्या जातकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो. योग्य संतुलन बनवणं, सर्वांना सोबत घेऊन चालणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, शांत डोळ्यातील समज या तिघांच्या एकत्रितपणामुळे लोक प्रभावित होतात. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तूळ राशीसाठी शनी, बुध आणि शुक्र हे 3 ग्रह कारक आहेत, जे एकमेकांसोबत नवपंचम योग आणि लाभयोग करीत आहेत. जेव्हा पत्रिकेत नवपंचम योग आणि लाभयोग होतात तेव्हा पत्रिका समृद्ध होत असते. विशेष बाब म्हणजे रविदेव आणि गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे. ते तुमचं भाग्य समृद्ध करीत आहेत. लाभेश भाग्यात असणं ही एक अत्यंत सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो. लाभस्थानात मंगळ आणि केतूसारखे ग्रह विराजमान आहे. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होतील, म्हणून तुम्ही या काळाचा सदुपयोग करायला हवा.